नमस्कार, स्वागत करत आहे अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्ड या आपल्या चॅनलवरती। आणि आज बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। घरच्या घरी झटपट होते, खूप वेळ लागत नाही। तर यासाठी लागणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या कशा निवडायच्या, त्या चिरायच्या कशा, लहान मोठ्या कशी साईज ठेवायची, राईस कोणता घ्यायचा, तो फुलण्यासाठी काय काय ट्रिक्स वापरायच्यात, हे सगळं काही तुम्हाला इथे सांगितलं जाणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी तळून घेणार आहे कांदा। जवळपास 5 ते 6 कांदे इथे चिरून घेतलेत। कांदा चिरताना एक काळजी घ्यायची, तो म्हणजे कांदा उभा चिरायचा नाही आहे, आडवा चिरायचा आहे, म्हणजे हाफ सर्कल तो दिसेल। आणि कांदा चिरून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचा आहे आणि मध्यम तेल गरम करून त्याच्यामध्ये हा कांदा मध्यम गॅसवरती शेवटपर्यंत तळून घ्यायचा आहे। अगदी शेवटी साधारण 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती तळू शकता। फक्त काळजी घ्या तो करपू नये किंवा काळपट दिसू नये। साधारण गुलाबीसर झाला व्यवस्थित की कांदा आपला व्यवस्थित तळून होतो आणि तो छान क्रिस्पी तयार होतो। त्याचा थोडासा खळखळ आवाज यायला लागतो, मग आपला कांदा तळून व्यवस्थित झाला आहे, तो काढून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये टिश्यू पेपर टाकून त्याच्यावर हा कांदा पसरवून ठेवायचा आहे व्यवस्थित आणि त्याला खुला करायचा आहे, ज्याच्यामुळे तो कडक होईल नंतर आणि क्रिस्पीसुद्धा होईल। कांदा तळून घेताना कुठेही गॅसची फ्लेम कमी करायला जाऊ नका, कारण आपला कांदा जास्त असतो, तळून लवकर होणार नाही, खूप वेळ लागेल। मध्यम गॅसवरती थोडीशी फ्लेम मध्येच हाय करा, थोडीशी मीडियम करा आणि कांदा व्यवस्थित तळून घ्या। जे एक्स्ट्राचं तेल आहे ते काढून घ्या, थोडंसं वरनं एका झाऱ्यावर कांदा काढून दुसऱ्या झाऱ्याने दाबा आणि जास्तीचं तेल काढून घ्या। कांदा व्यवस्थित टिश्यू पेपर पसरवून ठेवा, तो छान थंड झाल्यावर क्रिस्पी होतो। तर आता पाहूयात बिर्याणीसाठी लागणारे भाज्या। साधारण 200 ml इथे मी दही घेतलं आहे, ते नंतर आपण फेटून घेणार आहे। भाज्यांमध्ये घेतलं आहे फ्लावर, ढोबळी, वटाणा, गाजर, श्रावणी घेवडा आणि टोमॅटो। तर इथे भाज्या मध्यम आकारामध्ये कापून घ्यायच्यात। घरी बनवणार आहोत, घरी लहान मुलं असतात, मोठ्या जर चिरल्या तर भाज्या मुलं खात नाहीत, त्याच्यामुळे मध्यम शेपमध्ये शक्यतो भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। खडे मसाले घ्यायचे, दालचिनी, चक्रफूल, 4 ते 5 लवंगा, 4 विलायची, काळी मिरी आणि 4 तमालपत्र। सोबतच घेतले आलं लसूण पेस्ट, कस्तुरी मेथी, थोडासा घरचा मसाला, गोडा मसाला, धणे पावडर, जिरी पावडर, पाव चमचा हळद आणि सुहाणा बिर्याणी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, मटन मसाला, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ। मसाल्यांचं प्रमाण किंवा मसाले इथं कोणते मिस झाले असेल तर ते नंतर डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाणासह दिले जाणार आहेत, तिथे जाऊन चेक करून शकता। तर आता इथे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि त्यातल्या गुठळ्या मोडून काढायच्यात। आता व्यवस्थित दही फेटून झाल्यामुळे नंतर त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी आणि हे जे काही आपले सगळे मसाले होते, गरम मसाला, मटन मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, गोडा मसाला, धणेपूड, जिरेपूड, आलं लसूण पेस्ट, हळद आणि जो सुहाणाचा बिर्याणी मसाला घेतला होता तो घालायचा आहे। मी इथे साधारण 5-5 रुपयाच्या ज्या पुड्या येतात सुहाणा बिर्याणी मसाल्याच्या, त्या 2 वापरल्यात आणि चवीनुसार मीठ घालून त्याच्यामध्ये हे खडे मसाले आणि कोथिंबीर घालायची आहे खूप सारी आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि जे आपण कांदा तळून झाल्यानंतर जे तेल राहिलं होतं ना, ते तेल इथं घालून घ्यायचं आहे, साधारण 3 मोठे चमचे, आणि व्यवस्थित मसाले एकजीव करून घ्यायचे। आणि मसाले एकजीव करताना शक्यतो हातानेच करायचे आहेत, त्याच्यामुळे टेस्टमध्ये अजून एक वेगळीच कमाल येते। आणि त्याच्यामध्ये सगळ्या आता भाज्या घालून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायच्यात। भाज्या मिक्स करताना हाताने करा, व्यवस्थित सगळीकडे मसाला लागला जातो आणि त्याच्यावरती थोडीशी आता साखर पेरायची आणि व्यवस्थित ते एकसारखं करून त्याला झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत तुमचा भात शिजतो आहे किंवा भाताची तयारी होते। हे कांदा आता थंड झाला आहे, तो छान सुटसुटीत झाला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेला आहे। तर आता घेऊयात भाताची तयारी। साधारण जेवढं आपण तांदूळ घेऊ त्याच्या 4 ते 5 पट आणि उकळायला ठेवायचं आहे आणि सोबतच घेऊयात तांदूळ भिजून। तांदूळ धुताना सॉफ्टली धुवायचं आहे, खूप रफली त्याला धुवायला जायचं नाही। हलक्या हाताने तांदूळ व्यवस्थित धुवून तो तसाच भिजत ठेवायचा आहे। पाणी उकळतं आहे तोपर्यंत तांदूळ थोडासा भिजेल आणि पाणी ते उकळल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले सगळे घालून घ्यायचेत। याच्यामध्ये खडे मसाले घातले, दालचिनी,
लवंग, काळी मिरी, विलायची आणि तमालपत्र आणि जेवढं भाताला आपण मीठ वापरतो त्याच्या दुप्पट इथं मीठ आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित एक उकळी येऊन द्यायचे। काही लोक तांदूळ 45 मिनिटं ते 1 तास भिजवतात। आपली ही बिर्याणी झटपट बनवणार आहोत, त्याच्यामुळे इथे मी फक्त पाणी उकळेपर्यंतच तांदूळ भिजत ठेवलेले आहे। तर इथे हलक्या हाताने तांदूळ त्या पाण्यामध्ये सोडून दिलेत आणि अर्धवट झाकण ठेवून तो एका बाजूला शिजतोय तोपर्यंत मसाले आणि ज्या काही भाज्या आहेत त्या शिजवून घेऊयात। जे आपलं कांदा तळून झाल्यानंतर तेल राहिलं होतं तेच पातेल्यामध्ये घालून घेतलंय। त्याला व्यवस्थित गरम करून थोडीशी जिरीचा तडका दिल्यानंतर भाज्या त्याच्यामध्ये घातल्यात आणि त्या शिजून घेणार आहे। ज्या भांड्यामध्ये आपण भाज्या मिक्स केल्या होत्या त्याच भांड्यामध्ये साधारण अर्धा पेला पाणी घालून ते धुवून घेतले आणि तेवढंच पाणी फक्त भाज्यांना घालणार आहे आणि भाज्या व्यवस्थित मध्यम गॅसवरती शिजून घ्यायच्यात। भाज्या अर्धवट शिजत आल्या त्याच्यानंतर बारीक चिरून त्याच्यामध्ये कांदा घालायचे आणि अर्धा जो तळलेला कांदा आपण घेतला होता तो अर्धा कांदा आत्ता इथे त्या भाज्यांमध्ये घालायचा आहे आणि भाज्या 70 ते 80% व्यवस्थित शिजवून घ्यायच्या। या भाज्यांसाठी दुसरं तेल वापरायचं नाही आहे। जो आपला कांदा तळून झाल्यानंतर जे तेल राहतं तेच तेल या भाज्यांसाठी वापरायचं आहे। त्या तेलाची एक टेस्ट असते ती खूप कमाल लागते आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते तळलेलं तेलच आहे। तर आपल्या इकडे भात व्यवस्थित शिजून झाला आहे। भात पूर्ण शिजवायचा नाही आहे, साधारण 80% भात आपण शिजवून घेणार आहोत। भात दाबून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये कणी राहिली पाहिजे अशा पद्धतीने भात आपला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, फक्त 80% ते 85%। नंतर आपण स्टीम देणारच आहोत। भात शिजवून झाल्यानंतर अशा मोठ्या एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो थंड व्हायला ठेवायचा आहे। भाज्या शिजून होईपर्यंत भात व्यवस्थित आपला थंड होतो आणि तो मस्त फुलतोही चांगला। आता लेयर देऊन घेऊयात। भाज्या अशा एकसारख्या केल्यात ते त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आहे। भाज्या शिजतानाच मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे त्याला सेपरेट मिठाची गरज नसते आणि भात सुटसुटीत करून तो त्या भाज्यांवरती त्याची लेयर देऊन घेतली। 1.5 किलोचाच तांदूळ वापरून हा भात केला आहे त्याच्यामुळे त्याला 2 ते 3 लेयर देण्याची गरज नाही आहे। इथे मी कलरचा वापर करते आहे, खाण्याचे हे कलर आहेत, तुम्हाला आवडत असल्यास घाला, नसेल आवडत तर अवॉइड केलं तरी चालेल। केशर होतं, दुधामध्ये थोडंसं केशर भिजत ठेवलं होतं, त्या केशरची सुद्धा एक लेयर दिली आहे आणि वरून घातलं आहे साजूक तूप। त्या तुपाची टेस्ट खूप छान येते। ते लेयर सगळे देऊन झालेत, कलर घालून झालेत। आता त्याच्यावर खूप सारी अशी कोथिंबीर घालायची आणि जो आपण तळलेला अर्धा कांदा ठेवला होता तो सुद्धा याच्यावरती व्यवस्थित घालून घ्यायचा आहे आणि आता याला व्यवस्थित एक स्टीम द्यायचे। हे आपलं व्यवस्थित लेयर देऊन झालं आहे। मी पेपर घेतला आहे, पेपर त्याच्यावरती व्यवस्थित कवर करायचा आहे। इथे काही पिठाचा गोळा बनवून तो साईडने लावून व्यवस्थित कवरसुद्धा करतात। आपण घरच्या घरी बनवतो आहे त्याच्यामुळे फक्त पेपरचा यूज केला आहे आणि व्यवस्थित त्याला झाकण लावलं आहे घट्ट असं आणि त्याच्यावर जड वस्तू ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटं मध्यम गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवला आणि त्याच्यावरती हे आपलं बिर्याणीचं भांडं ठेवून त्याला व्यवस्थित एक स्टीम दिलेली आहे। डायरेक्टली हे भांडं गॅसवरती नाही ठेवायचं, एक तवा ठेवून त्याच्यावरती ठेवायचं आहे। हे झाल्यानंतर हा खूप छान दिसतो आणि टेस्टसुद्धा खूप छान झाली आहे। याच्यासोबतच मी बनवलं आहे गोड दह्यापासून कांदा आणि काकडी घालून एक स्वीट बनवलं आहे। हे भात तिखट असतो त्याच्यामुळे हे जर गोड बनवलं दह्याचं तर हे सुद्धा खूप छान लागतो। याला रायता म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा, पण तिखट भातासोबत हे गोडचं कॉम्बिनेशन खूप कमाल लागतं। हे सुद्धा नक्की ट्राय करा। त्याची जी रेसिपी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणारं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणारे जे व्हिडिओ असतील, अपडेट्स असतील ते तुम्हाला मिळत राहतील आणि असंच मस्त रेसिपी करत राहा, खात राहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाली।